मी पक्षश्रेष्ठी ज्यांचे प्रांताध्यक्ष आहेत हर्षवर्धन सकपाळ साहेबजी आणि आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथलाजी यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या पदावर काम करण्याची संधी दिली. दुसरं असं आहे की अनेक वर्ष इथं बीजेपी आणि सेनाची सत्ता असून आम्ही पण एक 2.5 वर्ष आम्ही पण सत्तेत होतो. इकडे आम्ही लोकांचं काम केलं. 2014च्या याच्यामध्ये ज्यावेळी आमची सरकार होती तर त्या सरकारमध्ये म्हणजे 14च्या अगोदरचं म्हणतोय मी, जे फंड आलं युपीए गव्हर्नमेंट कडनं ते सगळं फंड महानगरपालिकेमध्ये आज तीच कामं नंतर चालू झाली, त्यांचेच प्रोजेक्ट आहेत. आणि बीजेपी आणि सेनाची सत्ता कसली हो, त्यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाहीयेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधला माणूस लागतो, काँग्रेसमधला माणूस लागतो, या पक्षात लोक उमेदवार देतात. त्यांच्याकडे पक्ष हा प्रकारच नाहीये. बघा, पक्षवाढी करता आतापर्यंत समजा जी काही लोक नाराज होऊन पक्ष सोडून किंवा अंतर्गत काय राजकारण असेल तर त्याच्यामुळे ते घरी बसले असतील, त्या सर्वांना मी भेटतोय आणि ऑलरेडी माझं भेटणं चालू आहे. माझा एकच उद्देश आहे की माझ्या अध्यक्षतेमध्ये मी कोणत्याही प्रकारचं गट आणि तटाचं राजकारण करून घेणार नाही आणि करणार पण नाही. जे आहे ते एकच गट आहे, ते काँग्रेस पक्ष हा एकच गट आहे आणि आमचे सर्व आमचे जननायक राहुल गांधीजीच आहेत. येणाऱ्या 2029 मध्ये त्यांना कोणत्याही परिस्थितीत देशाचा पंतप्रधान बनवायचं आहे, हे आमचं स्वप्न आहे. आता काँग्रेसमध्ये कार्यकर्ते वाढतीलच ना. आता आमची हे संघटन सृजन जे अभियान झालेलं आहे त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष आणि प्लस 11 पदं होती. त्याच्यामध्ये महिला ब्लॉक अध्यक्ष, युथ ब्लॉक अध्यक्ष, सेवादल ब्लॉक अध्यक्ष, सर्व फ्रंटल जे असतील त्यांचे ब्लॉक अध्यक्ष, सर्व सेलचे ब्लॉक अध्यक्ष यांच्या नियुक्त्या, त्याच्यानंतर त्यांची कमिटी, त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली शहरामध्ये प्रत्येक वार्ड अध्यक्ष तयार करण्यात आले. ही कार्यकर्त्यांची मोठी फळी होईल. आणि आजच्या तारखेला ज्या देशामध्ये म्हणजे 2014 पासून ते आतापर्यंत 2026 झालं, देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत, पण त्यांनी जी स्वप्न दाखवलेली आहेत की आपण प्रत्येक खाते में 15 लाख रुपये आएंगे, हर साल 2 करोड नोकरी देंगे, ह्या सगळ्या त्या भूलथापा होत्या. आज लोकांना ते कळून चुकलेलं आहे की यांच्या राज्यात काहीच मिळणार नाही, उलट देश कर्जबाजारी झालेला आहे. आज आपण बघितलं की सोन्याचे भाव वाढलेत, चांदीचे भाव वाढलेत, पेट्रोलचे भाव वाढलेत, गॅसचं भाव वाढलेले आहे, नीटचे पेपर लीक होत आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, लोकांना म्हणजे युवकांना नोकऱ्या नाहीयेत. तर ही येणाऱ्या काळामध्ये ही देशात या राज्यात पण गंभीर परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून जो तरुण वर्ग आहे तो आजच्या तारखेला काँग्रेसकडे आकर्षित झालेला आहे. तो दिसणार ना. बघा, लोकांनी त्यांना निवडून दिलं. आज काँग्रेस पक्षाने 2 नगरसेवक निवडून दिलेले आहेत, दोन्ही महिला आहेत आणि 2 जण आक्रमक आहेत आणि ते त्यांच्या प्रभागामध्ये काम करण्याकरता सक्षम आहेत, लोकांचं काम करण्यास सक्षम आहेत. आणि महासभेमध्येही ते प्रत्येक प्रश्नावर ते आवाज उचलतात. त्यांनी महासभेमध्ये आवाज उचलण्याचं काम करणार आहे. मी महासभेच्या बाहेर आपल्या शहराकरता किंवा जे नागरिकांचे प्रश्न असतील त्याच्याकरता आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. बघा, काय असतं की लोकशाहीमध्ये जर एखादं काम असेल आणि होत नसेल, विरोधक म्हणून आमची भूमिका काय की त्या गोष्टीला आंदोलनाद्वारे किंवा कुठल्याही आपण काय म्हणतो उपोषण म्हणा किंवा काही म्हणा, ते लोकशाही मार्गाद्वारे आम्हाला ते काम करण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. आणि त्या कायद्याच्या अंतर्गत आम्ही लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करणार आणि सरकारवर ते काम करण्याकरता दबाव तंत्र वापर करून सरकारला काम करण्याकरता आम्ही भाग पाडू, असं आम्ही आंदोलनच करणार आहोत. बघा, तुम्हाला काही दिवसानंतर, मी तर पद घेऊन मला आता थोडे दिवस झालेले आहेत, पण तुम्हाला काही दिवसानंतर चित्र स्पष्ट होईल की जी लोक बीजेपी आणि शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत तर तिथं त्यांना कोणत्याही प्रकारचं आपण काय म्हणतो, शेवटी आपल्या घरामध्येच आपण एकमेकांचं गुणगान गातो, त्या पक्षामध्ये त्यांना पाहिजे तसं स्थान मिळालेलं नाही, ते तिथं नाराज आहेत. आणि मी त्यांना भेटून त्यांची समजून घालणार आहे, जी नाराजगी दूर करणार आहे अशी जी काही लोक आहेत. आणि सर्व लोकांना घेऊन म्हणजे काँग्रेस पक्षातले जे तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनातलं हे करून आम्ही सगळ्यांना घेऊन आम्ही काँग्रेस संघटना बळकट करणार आहोत.